नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या YouTube चॅनल फटके कोकणीमध्ये। कसे आहात सगळे? फिरताय ना? फिरायलाच पाहिजे। तर आम्ही एक घेऊन आलो आहोत नवीन जागा तुमच्यासाठी आणि इथे भरपूर ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज आहेत। तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला धमाल करण्याची एकदम मस्त सोय आहे इकडे। तर इथे काय काय ॲक्टिव्हिटीज आहेत, इथल्या पॅकेजमध्ये काय इन्क्लूड आहे, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। भेटूया आता आपल्या पुढच्या लोकेशनवर। हे रिसॉर्ट आमच्या घरापासून 88 किलोमीटर अंतरावर आहे आणि जर ट्रेनने इथे यायचे असेल तर खोपोली हे जवळचे स्टेशन आहे। या रिसॉर्टच्या आवारात पार्किंगसाठी पुष्कळशी सोय होती। रिसॉर्टचा आवार मोठा असल्यामुळे जागोजागी त्यांनी दिशादर्शक बोर्ड लावलेले होते। इथे बऱ्याच प्रकारचे राहण्याचे पर्याय आहेत। त्यामध्ये अगदी कपल्ससाठी आणि लहान ग्रुपसाठी कॉटेजेस तर आहेतच आणि मोठ्या ग्रुपसाठी डॉर्मिटरी देखील आहेत। इथे कंटेनर कॉटेजेस आहेत, रो हाऊसेस आहेत आणि स्विस टेंट्ससुद्धा आहेत। आमचं आता इथे चेक इन झालेलं आहे आणि आम्ही आता चाललोय। चेक इन झालं ॲक्च्युली आम्ही आधी नाश्ता केला गरमागरम इकडे पोट दाबून आणि आम्ही आता चाललोय ॲक्टिव्हिटीज करायला। आता बघूया इथे काय काय ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज आहे। माझ्यासोबत माझी फ्रेंड पण आहे आज, शोभा। शोभा, तुला मजा येते की नाही? बहुत मजा आहे। चल चल धमाल करेला, जाऊया, धमाल करूया, धमाल। आता सगळे ॲक्टिव्हिटीसाठी तयार होत आहेत। शोभा तू पण येते ना? आता तू बोलली धमाल करूया, काय भीती वाटते? बस काय, असं फक्त बोलली धमाल करूया आणि येत नाही। मी पण बघते मला काय करता येईल। सर्वात आधी आम्ही झिपलाईन केली। झिपलाईन करताना बाजूला छान डोंगरांचा नजारा होता। तिथे बऱ्याच हाय रोप आणि लो रोप ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज होत्या। त्या बघायला तर सोप्या वाटल्या, पण पार करताना आमची तर तारांबळच उडाली। चक्कर येतो तुझा। हत्ती गेला, शेपूट राहिलं फक्त। चल या रिसॉर्टच्या आवारातून नदीवर जायला वाट आहे। या परिसरात वेगवेगळ्या प्रकारची गर्द झाडे पसरलेली आहेत। इथे देखील थोड्या ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज आहेत। आता आमच्या ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज करून झाल्यात आणि आम्ही इथल्या नदीवर चाललोय। शोभा, तू कोणती ॲक्टिव्हिटी केली ग? ॲडव्हेंचर जीप लाईन केली? तू करून आली? करू। अरे यार, तुझा व्हिडिओ नाही घेतला। अब दोबारा जाऊया पुन्हा। हा, तुझा व्हिडिओ घेण्यासाठी जायला पाहिजे। ओके। ह्या प्रॉपर्टी मधूनच ना नदीवर जायला एक वाट आहे। तर आम्ही आता नदीवर चाललोय। म्हणजे इथे जर आपण आलो तर पूल मध्ये पण धमाल मस्ती करता येते आणि मस्त नदीमध्ये डुंबकण्याचा आणि मस्त नदीमध्ये डुंबण्याचा आनंद पण घेता येतो।
चला तर माझ्यासोबत. मला तर गावाकडची आठवण येते. आमचं गाव सुद्धा असंच आहे. त्यामुळे जर मुंबईच्या जवळच आपल्याला गावी जायचा आनंद घ्यायचा असेल तर आणखी काय पाहिजे आपल्याला. गेट आहे. काय आहे? नाग आहे. उधर आहे. अच्छा, शोभाला घाबरवते. मी व्हिडिओ घ्यायला आहे. नाही नदी नदी दाखवतो. अलविना तरंगते. इथला परिसर बघा. आजूबाजूला सगळं डोंगर आहे आणि गार नदी. आणि काय पाहिजे. आम्ही इकडे शोभाला पकडलेलं आहे. आता गपचूप एकटं एकटं जेवताना. चांगलं आहे, भारी आहे. तू व्हेज खाते ना पण नॉनव्हेज नाही खाते. दुपारचं जेवण झाल्यावर स्विमिंग पूलमध्ये मस्त धमाल केली. इथला परिसर रात्री फिरण्यासाठी सुद्धा सुरक्षित आहे. रात्री इथे दव पडले होते. थंडीची मजा घेत रिसॉर्टच्या परिसरात मस्त फेरफटका मारला. रात्री त्यांनी रिसॉर्टचा आवार छान लाइटिंगने खूप सुंदर सजवले होते. नमस्कार मित्रांनो, आम्ही 2 दिवस इथे या रिसॉर्टमध्ये खूप धम्माल मज्जा केली. ती तर तुम्ही बघितलीच असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला पण अशी मज्जा करायची असेल, इथे येऊन खूप साऱ्या ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीज करायच्या असतील, तर मी या जागेचे डिटेल्स खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. त्यांच्या वेबसाईटवरून तुम्ही इथे बुकिंग करू शकता. इथल्या पॅकेजचं कॉस्टचे डिटेल्स मी खाली दिलेले आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तर या पॅकेजमध्ये जेवण, ब्रेकफास्ट सगळं इन्क्लुडेड होतं आणि ह्या ज्या सगळ्या ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज आहेत त्या सुद्धा ह्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहेत. ह्याच्यासाठी काहीही वेगळी कॉस्ट आपल्याला नाही पे करायची आहे. आम्ही सगळ्यांनी तर इथे खूप धमाल केली. आमच्या मित्रमैत्रिणींनी सगळ्यांनी खूप धमाल केली. तुम्हाला पण जर आमच्यासारखी धमाल करायची असेल, या जागी यायचं असेल, तर हा व्हिडिओ ताबडतोब तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. आवडला असेल तर लाईक करा आणि हा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया आता आमच्या पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत फिरत राहा आणि मजा करा, कारण भटकंती तर खरी मजा. बाय.